सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी बिहारच्या निकालावरून भाजपवर टीका केली आहे। लोकांची फसवणूक करून निवडणुकीच्या आदल्या दिवशी गाजर दाखवून निवडणूक जिंकल्या जातात असं म्हणत विशाल पाटलांनी भाजपवर हल्लाबोल केला। नागपूर जिल्ह्यातील काँग्रेसच्या गटबाजीला कंटाळून 221 पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा दिलाय। नगरपंचायत नगरपालिकेत मनमानी झाल्याचा आरोप करत वाडी पालिका क्षेत्रातील काँग्रेस कार्यकारिणी सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले। स्थानिक निवडणुकीत मुख्यमंत्री फडणवीस प्रचारासाठी मैदानात उतरणार आहे। पंचायत समिती आणि नगर परिषदेच्या निवडणुकांसाठी मुख्यमंत्री प्रचार दौरा करणार असून 30 नोव्हेंबरपर्यंत प्रचार सभा घेणार आहेत। कराड नगरपालिका नगराध्यक्ष पदाचे भाजपचे उमेदवार विनायक पावसकर यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करण्यात आलाय। यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन करून भाजप प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला। नांदेड जिल्ह्यातील लोहा नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपने चक्क एकाच कुटुंबातील 6 जणांना उमेदवारी दिल्याचं समोर आलंय। पक्षात घराणेशाही चालत नाही म्हणणाऱ्या भाजपने एकाच घरातील 6 जणांना उमेदवारी दिल्यानं हा चर्चेचा विषय बनलाय। नितीश कुमार यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करण्यात आला। रालोआ बैठकीत हा निर्णय होणार असून नितीश कुमारच पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री होणार आहेत। राजेंद्र मुठे चौकशी समितीच्या अहवालाचा निष्कर्ष लागलाय। पार्थ अजित पवार सही सलामत असून चौकशीत पार्थवर दोषारोप नाहीये अशी माहिती सूत्रांनी दिली। वाशिम जिल्ह्यातील 4 नगरपालिका आणि 1 नगरपंचायत निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात आली। छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणूक विभागाने अधिकृत आकडेवारी जाहीर केली आहे। यामुळे आता सर्वच नगर परिषदांमध्ये निवडणुकीची लढत अधिक रंगतदार होणार आहे। अलिबाग नगरपालिका निवडणुकीत शेकाप आणि काँग्रेस आघाडीच्या प्रचाराला सुरुवात करण्यात आली। अलिबागचे ग्रामदैवत काळंबा देवीच्या मंदिरात नारळ फोडून प्रचाराचा प्रारंभ झाला। त्यानंतर शहरात प्रचार फेरी काढण्यात आली। यावेळी दोन्ही पक्षांचे उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। नागपूरच्या बुटीबोरी नगर परिषदेत भाजपचे 2 नगरसेवक बिनविरोध निवडून आलेत। बुटीबोरीत प्रभाग क्रमांक 6 मध्ये भाजपचे अरविंद जयस्वाल आणि सविता खंते बिनविरोध निवडून आले। नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून लिंद्या दुधे मैदानात आहे, तर ठाकरे गटाकडून आकाश वानखेडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। अमरावती जिल्ह्यात 10 नगर परिषद आणि 2 नगरपंचायत निवडणुकांसाठी रात्री उशिरापर्यंत उमेदवारी अर्जाची छाननी चालली। छाननीत नगराध्यक्ष पदाचे 19 आणि नगरसेवक पदाचे 295 उमेदवारी अर्ज अवैध ठरले। आता नगराध्यक्ष पदासाठी 108 उमेदवार आणि नगरसेवक पदासाठी 1516 उमेदवार कायम आहेत।